रामकृष्ण हरी मंडळी. तर आपण बघू शकता मी ते थोडे वांगे घेतलेले आहेत. तर याचं मला भरीत बनवायचं आहे. वांगे एकदम स्वच्छ आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं होल नाही, त्यामुळे मी डायरेक्ट गॅसवर भाजायला ठेवले आहेत. ते मी एक एक करून गोल गोल खालच्या साईडनी भाजले, तर पुन्हा वरच्या साईडनी असं फिरवून घेणार आहे. वांगे असे छान भाजून देणार आहेत. आणि हे कवळे वांगे, त्यामुळे याला भाजायला जास्त वेळ लागला नाही. गॅसवरती भाजते आहे, पण गॅस खूप शरीरासाठी हानिकारक आहे. असं भाजणं एकदम चुकीचं आहे. पण मला खूप इच्छा झाली होती वांग्याचं भरीत खायची, म्हणून मी असेच भाजले. तुम्ही भाजताना म्हणजे कढईमध्ये तेल टाकून भाजू शकतात, मध्यभागी काप करून थोडे जास्त भाजून द्यायचे. मग तेही जास्त वेळ होऊन द्यायचे वाफेवर, तेही छान भाजतात. इथे आपण बघू शकता एकदम स्वच्छ वांगे आहेत. थोडं थोडं पाचट काढून घ्यायचं वरचं कवर. आणि इतकं काही नाही की ते पूर्ण निघलंच पाहिजे, कारण वांगे कवळे होते खूप, त्यामुळे ते निघतही नव्हतं प्रॉपर. पण ठीक आहे. आणि खूप टेस्टी लागते हे खायला. बघू शकता एकदम स्वच्छ वांगे आहे, मध्ये काही नाही, आळी वगैरे काही नाही. यात आपण काय करायचं, पूर्ण सगळे वांगे सोलून झाले की त्यात लाल तिखट 2 चमचे आणि थोडंसं मीठ टाकून चवीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आणि छान कालून घ्यायचं हातानेच. मीठ मिरची आणि हे वांगे एकजीव करून घेतले ना, हाताने छान कालून घेतले ना, तर त्याची टेस्ट अप्रतिम लागते, अप्रतिम. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि ही खूप जुनी पद्धत आहे. पूर्वीपासून म्हणजे हे लोक असेच बनवायचे वांग्याचं भरीत. आणि मी माझ्या पणजीच्या हातचं खाल्लेलं आहे आणि मला ते खूप आवडतं, खूप जास्त. पूर्वी लोक चुलीत टाकून भाजायचे वांगे. हे तेल टाकून घ्यायचं आणि छान कालून घ्यायचं आणि पोळीबरोबर खायचं छानपैकी. आणि हो, लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन व्हिडिओज, आणि तेही गावरान पद्धतीने कसे बनवतात. ओरिजिनल पद्धत जी आहे ती हीच आहे. त्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी.